नमस्कार. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक शाळेची पहिली मेरिट लिस्ट ही 6 तारखेला लागलेली आहे. रात्री 11 नंतर ही जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये उमेदवारांनी तुमचा जो निकाल आहे, उमेदवारांची शॉर्टलिस्ट यादी चेक केली असेल. तुमचं नाव, तुमचं रोल नंबर, तुमच्या मार्क्सनुसार कोणत्या डिव्हिजनसाठी तुमची निवड झाले ते चेक केलं असेल. तर त्यामध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे. खूप जास्त यामध्ये फेक उमेदवार जे आहे यामध्ये दर्शवण्यात आली आहेत. 3500 उमेदवार पेक्षा जास्त उमेदवार असून यामध्ये फेक उमेदवारांची निवड दिसते. तर यामध्ये ते अपात्र ठरणार आहेत किंवा काय होईल याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पहिली मेरिट लिस्ट जर आज लागली म्हणजे 7 तारखेला आपण पकडली 7 मार्चला, तर दुसरी जी मेरिट लिस्ट आहे ही निकाल जो आहे दुसरा मेरिट लिस्ट ही कधीपर्यंत लागू शकते या संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर कशा पद्धतीने यामध्ये फेक उमेदवारांचं निवड झाले, त्यांना निवड मिळणार आहे का नाही, कागदपत्र पडताळणीमध्ये काय होईल, सगळी माहिती जाणून घेऊयात. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट, भरती अपडेट्स मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पोस्ट ऑफिस GDS भरती पहिली मेरिट लिस्ट ही लागली 6 मार्च 2026ला रात्री 11 नंतर जाहीर करण्यात आली. ही लिस्ट थोडी अपेक्षा होती 28 फेब्रुवारीपर्यंत, मात्र 6 ते 7 दिवसानंतर लागली. पण लिस्ट लागलेली आहे. या लिस्टमध्ये महाराष्ट्रासाठीच्या 3500 पेक्षा जास्त उमेदवारांची निवड झाली. यावर्षी सुद्धा रिक्त पदांची संख्या हे सुमारे 28,000 संपूर्ण भारतभर असल्यामुळे पहिल्याच लिस्टमध्ये तुलनेनं जास्त उमेदवारांची निवड झाली आहे, जे साधारणपणे होत नाही. काही उमेदवारांना चांगले टक्के असून सुद्धा त्यांचं नाव आलं नाही, त्यामुळे निराशा झाली आहे. मात्र त्यांना सुद्धा संधी मिळू शकते, कारण 6 ते 7 लिस्ट लागणार आहेत. आणि यामागचं सगळ्यात मोठं मुख्य कारण म्हणजे फर्जी खोटे अर्ज खूप जास्त आलेले आहेत आणि ते अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे पहिल्या लिस्टमध्ये जवळजवळ 1000 ते 2000 उमेदवार तरी अपात्र ठरतील अशी शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या लिस्टमध्ये तुमचं नाव जे आहे हे येऊ शकतं. निवड प्रक्रिया कशी आहे तर मेरिट लिस्ट 10वीच्या टक्केवारीच्या आधारावर तयार केली जाते. पण पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी खरे मार्कशीट तुम्हाला दाखवावं लागतं. म्हणजे तुम्ही काही चुकीचे जरी मार्क्स टाकले असले आणि ते जर खोटे असतील तर त्यावेळेला मार्कशीट तुम्हाला दाखवावी लागते आणि त्यामध्ये तुम्ही अपात्र ठरता. तर काही फेक उमेदवार लिस्टमध्ये येतात, पण कागदपत्र पडताळणीवेळी त्यांचे खरे गुण समोर येतात. त्या कारणामुळे ते पुढील प्रक्रियेतून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून अपात्र ठरतात. त्यांची निवड होत नाही आणि या कारणामुळे ती जागा पुन्हा रिक्त राहते आणि नवीन यादी जी आहे ही लावण्याची गरज भासते. तर या पद्धतीने जर आपण पाहिलं तर यामुळे पुढील मेरिट लिस्टमध्ये खऱ्या उमेदवारांना संधी मिळते. आणि यामध्ये 2 मेरिट लिस्टमध्ये सुद्धा उमेदवारांची निवड होत नाही. आम्ही काल सुद्धा कारण सांगितलं होतं. काही उमेदवार निवड घेत नाहीत, काही उमेदवार यामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरतात, काही गैरहजर राहतात. या कारणामुळे 7 लिस्ट तरी यावेळेला लागणार आहेत, कारण जागा सुद्धा जास्त आहेत. तर श्रेणीनुसार आपण कट ऑफ पाहिली होती. ST साठी 88 ते 92 पहिल्या मेरिट लिस्टमध्ये लागले. PWD साठी 75 ते 85 गेले. EWS SC साठी 91 ते 93, OBC साठी 93 ते 97 पर्यंत आहे, ओपनची 93 ते 98 पर्यंत. तर ही रेंज प्रत्येक डिव्हिजननुसार बदलू शकते. काही ठिकाणी 100 पैकी 100 गुण असलेले जे फेक उमेदवार तुम्हाला दिसले असतील यादीमध्ये, लिस्टमध्ये, पण व्हेरिफिकेशनमध्ये ते बाहेर पडू शकणार आहेत, बाहेर पडणार आहेत 100%. तर फर्जी फेक अर्जांची संख्या ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवार स्वतःचे गुण स्वतः भरतात. सुरुवातीला त्याची पडताळणी होत नाही. तर पाहू शकता काही उमेदवारांचे खरे गुण 45 ते 65% दरम्यान असतात, पण ते अर्ज करताना 95 ते 100% इतके गुण टाकतात. त्यामुळे त्यांचं नाव जे आहे हे पहिल्या लिस्टमध्ये हे येऊ शकतं. आणि यामुळे काय होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी खरे मार्कशीट हे दाखवावं लागतं, त्यामुळे ते लगेच बाद ठरतात. यामुळे दुसऱ्या लिस्टमध्ये तुमचे नाव येण्याची शक्यता सगळ्यात जास्त बनते. आता दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या मेरिट लिस्टची अपेक्षित तारीख काय आहे. दुसरी मेरिट लिस्ट ही कधीपर्यंत लागू शकते. तर मागील वर्षीच्या पॅटर्ननुसार मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, पहिली लिस्ट लागताना पहिल्या लिस्टनंतर 13 ते 15 दिवसांनी दुसरी लिस्ट आली होती. साधारणतः 30 दिवसामध्ये पुढील लिस्ट येत गेल्या होत्या. या कारणामुळे यावर्षी 6 मार्चला जर पहिली लिस्ट लागले म्हणजे त्यापासून मोजल्यास दुसरी लिस्ट पुढच्या महिन्यामध्ये 2 ते 4 एप्रिल दरम्यान जाहीर होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. कारण रिक्त जागा
सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे आपण अगोदर सुद्धा सांगितलं होतं कट ऑफ ही सगळ्यात कमी जाण्याची शक्यता आहे. फेक उमेदवार पुढील टप्प्यामध्ये बाद होतील, अपात्र ठरतील, म्हणून दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ अजून कमी होण्याची शक्यता आहे. सल्ला काय आहे तर निराश होऊ नका. GDS भरतीमध्ये 6 ते 7 मेरिट लिस्ट येऊ शकतात. तर तुमचे गुण चांगले असतील आणि खरे असतील तर पुढील लिस्टमध्ये निवड होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. तर अशा पद्धतीने पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक पद भरतीसाठीची ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. या संदर्भातल्या त्याचबरोबर इतर भरतीबाबतच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.